बीडच्या कुशीत मुशीत चळवळीला वाहिलेली एक लेक मातोश्रीनं कायमची दत्तक घेतली आणि त्याचा नामांतरण सोहळा झाला. सुषमा अंधारे शिवसेनेच्या उपनेत्या. कडवट प्रखर या हाडाच्या शब्दांना मासाचा गोळा म्हणून पाहायचं झालं तर त्यांची जिवंत साक्ष. मातोश्रीचे सख्खे बेईमान झाल्यावर या लेकीनं उघड्या मातोश्रीच्या सेवेसाठी हात समोर केले आणि आता पायपीटही करत आहे. मातृतीर्थ ते शिवतीर्थ अशी पायपीट गांधींची वाट आहे, गाडगे बाबांची वाट आहे. फुले शाहू आंबेडकरी विचारांचा वसा वारसा घेऊन चालताना वारकरी जनीचा अवतार भासते आहे. उद्धव ठाकरे या एकाकी पडलेल्या नेतृत्वाला लाभार्थी सोडून गेलेले असताना प्रवाहाला छेद देऊन एक निष्ठा आता संघर्षाची वाट चालते आहे, जी कधी गांधींनी चालली, जी आज गांधी चालतो आहे. माती आणि मातीतल्या माणसांना बोलताना ही वाट राजकारणाच्या पलीकडची लोकशाहीची आहे, लोकशाहीच्या अस्तित्वासाठीची आहे. काल 10 वर्षात सामान्यांचं उत्पन्न 50% वाढलं, पण सरकारनं 2022 साली दिलेल्या अहवालात म्हटलं आहे की जर तुम्ही महिन्याला 25,000 कमावत असाल तर देशातील टॉप 10% महिन्याला कमावणाऱ्यांच्या यादीत असाल. खोटे आकडे सांगून निवळ देशाला फसवणं चालू आहे. यावर मीडिया तर बोलतच नाही, मात्र अरे दादा म्हणत सुषमा अंधारे यावर सडेतोडे बोलत आहेत. या पुरुषार्थी बाईकडे ईडी जाऊच शकत नाही, कारण संघर्ष सोडला तर या लेकीकडे दुसरं काहीच नाहीये लढण्याशिवाय. म्हणून लोकशाहीची लढाई लढणं यांनाच शक्य आहे. बांधावर भाकरी तोडताना, शेतकऱ्यांशी बोलताना सुषमाताई अंधारे नवीन नाहीत, मात्र स्थिती प्रचंड भीतीदायक असल्यानं आज बांधावर आलेली ही लेक लोकशाहीला लागलेलं वसन काढणार स्फुरण आहे. मालदीवच्या पर्यटन विकासासाठी भारत सरकारनं अर्थसंकल्पात 771 कोटींच्या कर्जाची तरतूद केली आहे. कालपर्यंत भक्त बेंबींच्या देठापासून मालदीवला विरोध करत होते. सरकारनं त्यांच्या तोंडालाही तरतूद करून शेण फासलं, मात्र हे मीडिया सांगत नाही, असं सुषमा अंधारे सांगतात. महाराष्ट्रानं 100 रुपये कर गोळा करून दिला तर केवळ 7 रुपये 70 पैसे महाराष्ट्राला परत मिळतात. बाकी कुठल्या राज्याला किती मिळत असतात ते तुम्हीच बघा, कारण मीडिया यावर कधी चर्चा करत नाही. जिजाऊचा टिळा लावून निघालेली लेक शिवतीर्थावर पोहोचेल तेव्हा महाराष्ट्राच्या मातीचे हाल आणि माणसांचे बेहाल घेऊन पोहोचलेली असेल. वाडी वस्ती तांड्यांवर कुठे कुठला नेला जातो. रोहित पवारांच्या नंतर शिवसेनेची ही यात्रा महाराष्ट्राच्या संघर्षाची धमनी साक्ष बनून सिद्ध होईल एवढ्या शेतकऱ्यांच्या वेदना आहेत. कर्जाचा गळफास, नापिकीचा दुर्वास, ही कास्तकाराची कैफियत वेचत वेचत ही यात्रा बाळासाहेबांनी सांगितलेल्या 80% समाजकारणाची साक्ष असेल. 22 जिल्ह्यातून जाणारी ही यात्रा लाखो लोकांना भेटणार आहे. ज्यांना कुणाला वाटतं आमचं कुणी ऐकत नाही, इथे तुमचं ऐकलं जाणार आहे आणि तुमचंच ऐकून सरकारच्या कानात ओरडून सांगितलं जाणार आहे. ज्या सुषमा अंधारे यांना रोखण्याचे सर्व प्रयत्न झाले, आरोप झाले, कुटुंब अंगावर धाडलं, मात्र घेतल्या वशासाठी लढणारा बाणा कायमच आहे. इथल्या बेरोजगार युवकांचे, हवालदिल झालेल्या शेतकरी बापांचे, लेखण्या बोतट झालेल्या पत्रकारितेचे दुखणे ऐकायला मांडायला एक लेख गावात खेड्यात बांधावर येतेय. चला तिचे ऐकूया, तिला आपले सांगूया, या हुंकार गरजच तर निकड आहे.